वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर। न्यूज़ मास्टर मोहम्मदगंज की खास न्यूज़। भुसावल दीपनगर कामगार मजदूर मंडल की ओर से ठिया आंदोलन। अगला ठिया आंदोलन के बाद आमरण उपेशन का इशारा। मजदूरों की पगार जीरो, किसने पगार खाया, ये विषय में उन्होंने क्या बताया, देखते रहिए न्यूज़ मास्टर से रिपोर्ट। हर वक्त, हर घड़ी, हर पल। भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ येथे गेल्या 3 दिवसापासून निळनिशाण कामगार संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेले आहे। या 3 दिवसात दीपनगर प्रशासनाने 2 वेळेस आमच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली। चर्चा केल्यानंतर आमच्या एक निदर्शनास आलं की प्रशासनातील काही अधिकारी आम्ही ज्या कंपनीच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन करीत आहोत ती SP एंटरप्राइजेस ही कंपनी, या कंपनीला पाठीशी घालायचं काम प्रशासनातले काही अधिकारी करीत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही काल दीपनगरचे मुख्य अभियंता चौधरी साहेब यांची भेट घेतली। त्यांनी आमच्यासोबत सकारात्मक चर्चा केली, परंतु एक विषय आमच्या लक्षात आला नाही की चौधरी साहेबांचं म्हणणं असं होतं किंवा मी यायच्या आधी जे काही झालं असेल त्या गोष्टीवर तुम्ही माती टाका, मी माती टाकतो, आता मी आल्यानंतर काय करायचंय ते सांगा। म्हणजे शासनाची दिशाभूल करणारी कंपनी, कामगारांचं शोषण करणारी कंपनी, जर ते सर्व गोष्टी आम्ही शासन प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतोय तरीही अधिकारी जर आम्हाला असे उडवाउडीचे उत्तरं देत असतील तर माझ्या काही लक्षात हे आलं नाही। परंतु काही आता 24 तास झाले त्या चर्चेला, आता माझ्या लक्षात यायला लागलं की SP एंटरप्राइजेस कंपनी, या कंपनीला काही राजकीय लोकांचं पाठबळ असल्यामुळं त्या राजकीय दबावाला बळी पडून अधिकारी SP एंटरप्राइजेस या कंपनीला पाठीशी घालायचं काम करीत आहे। त्या अनुषंगाने निळनिशाण कामगार संघाच्या वतीने एक निर्णय घेण्यात आलेला आहे की गेल्या 6 तारखेपासून निळनिशाण कामगार संघाचं ठिय्या आंदोलन सुरू होतं, परंतु आज दिनांक 8 मे 2026, उद्या दिनांक 9 मे 2026 पासून मी स्वतः निळनिशाण कामगार संघाचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने जर मजुरांना त्यांचा हक्क मिळत नसेल, जो मजुरांच्या कष्टाचा पैसा आहे, जे SP एंटरप्राइजेसच्या काही ठेकेदारांनी त्याच्यावर घाला घातलेला आहे, यांच्या कष्टाचा पैसा हा लुटून घेतलेला आहे, यांचं आर्थिक शोषण केलेलं आहे, त्या कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उद्यापासून दिनांक 9 मे 2026 पासून अन्न पाण्याचा त्याग करणार आहे। आणि माझ्या जीवितास जरी काही कमी जास्त झालं तर त्या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार दीपनगरचे मुख्य अभियंता चौधरी साहेब आणि SP एंटरप्राइजेस कंपनीचे जे ठेकेदार असतील हे सर्व जबाबदार राहतील। मी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय घुगे साहेब तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो की त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना यांच्यावर जबाबदारी निर्धारित करावी, एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय कांचीराम। औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ येथे दिनांक 6 मे 2026 पासून निळनिशाण कामगार संघाच्या वतीने आम्ही ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। हे ठिय्या आंदोलन करण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे दीपनगरमध्ये कार्यरत असलेली SP एंटरप्राइजेस या कंपनीने कंत्राटी कामगारांचं, असंघटित कामगारांचं
जे आर्थिक शोषण केलेलं आहे, जे मानसिक शोषण केलेलं आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. गेल्या 3 दिवसात अधिकाऱ्यांनी आमच्यासोबत चर्चा केली, परंतु त्या चर्चेमध्ये आम्हाला असं दिसून आलं की अधिकारी SP एंटरप्राइजेस या भ्रष्टाचारी कंपनीची पाठराखण करीत आहे. ज्या कंपनीने कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक या बँकेत कामगारांचे खाते उघडले, परंतु कामगारांनी तिथून कुठलंही वेतन काढलेलं नाही. परस्पर कंपनीने वेतन काढून कामगारांची दिशाभूल केली, शासनाची फसवणूक केली, शासनाच्या नियमांची पायमल्ली केलेली आहे. इतका मोठा भ्रष्टाचार झाल्यानंतर सुद्धा जर प्रशासनातले अधिकारी दखल घेत नसतील तर यांना नेमकं काय म्हणावं हे माझ्या लक्षात काही येत नाही. म्हणून आम्ही संघटनेच्या वतीने निर्णय घेतलेला आहे की दिनांक 9 मे पासून मी स्वतः निळे निशाण सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, जे कामगारांनी कष्टाने कमवले, आपला घाम गाळून कमवले, आपल्या मुलाबाळांच्या तोंडातला घास या SP एंटरप्राइजेस कंपनीच्या ठेकेदारांनी हिरावून घेतला, अशा लोकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. यांना शिक्षा झाली पाहिजे. SP एंटरप्राइजेस कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. आम्ही ही मागणी या दीपनगरचे मुख्य अभियंता चौधरी साहेब यांच्याकडे केलेली आहे. तर येत्या 24 तासात जर चौधरी साहेबांनी योग्य तो निर्णय नाही घेतला तर आम्ही 9 मे पासून मी स्वतः अन्न आणि पाण्याचा त्याग करून या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, त्यांना हक्क मिळत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहील. आणि मी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घुगे साहेब आणि पोलीस अधीक्षक ढेवरे साहेब यांना नम्रतेची विनंती करेल. तसंच पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी आणि महसूल प्रशासनातील सर्व अधिकारी यांना विनंती करेल की या आंदोलनादरम्यान काहीही अनुचित प्रकार घडल्यास काही अधिकारी ज्यांनी SP एंटरप्राइजेस कंपनीच्या भ्रष्टाचारात सहभागी होऊन शासनाची दिशाभूल केलेली आहे, त्या अधिकाऱ्यांना जबाबदार घोषित करावे आणि SP एंटरप्राइजेसच्या ठेकेदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय कांचीराम.